नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलन सुरू आहे आणि या संमेलनाची ही लाईव्ह थेट दृश्य आपण पाहतो आहोत सध्या स्क्रीनवर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला दिसतायत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आहेत, मंत्री छगन भुजबळ आहेत। हे सगळे मान्यवर आपण पाहतो आहोत या नाशकातल्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी आता एकत्र जमलेले आहेत। आदरणीय भुजबळ साहेब, आदरणीय गिरीश महाजन साहेब, नगरीचे महापौर, उपमहापौर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच लोकप्रतिनिधी, ज्यांचा जीवन गौरव देऊन पुरस्कार होणार आहे, ज्यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव होणार आहे, ते सर्व व्यासपीठावरील सन्माननीय सत्कारमूर्ती, परदेशातून आलेले सर्व आमचे मराठी बांधव, उपस्थित असलेले सर्व साहित्यिक, स्थानिक साहित्यिक आणि हे विश्व संमेलन यशस्वी करण्यासाठी आलेले सर्व नाशिककर बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांना भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो। कारण मागच्या वर्षी विश्व मराठी संमेलनाला आदरणीय दादा उपस्थित होते आणि त्या व्यासपीठावर मी दादांकडे मागणी केली होती की आमचा विभाग हा 65 कोटीचा आहे, तर या विभागाला अजून आर्थिक तरतूद करणं गरजेची आहे। दादांनी त्या भाषणात मुख्यमंत्री महोदयांच्या समोर जाहीर केलं की मराठी भाषा विभागाला बजेट वाढवून देण्यात येईल आणि तसेच्या तसे 200 कोटी रुपये आम्हाला अजितदादांनी वाढवून दिले, म्हणून आमचं बजेट 265 कोटी रुपये झालं आहे आणि म्हणून त्यांना आदरांजली व्यक्त करणं हे माझं मी कर्तव्य समजतो। आज विश्व मराठी संमेलन हे चौथं आहे साहेब। या संमेलनामध्ये यावर्षीपासून अजून आम्ही एक दिवस सुरू केला, तो म्हणजे महाराष्ट्रातल्या जेवढ्या बोलीभाषा आहेत या बोलीभाषांचा उत्सव देखील महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीसमोर आला पाहिजे। बोलीभाषा महाराष्ट्रातल्या नक्की काय आहेत ह्या पुढच्या पिढीला कळल्या पाहिजेत आणि मराठीचं जतन आणि संवर्धन करत असताना आमच्या बोलीभाषांचं देखील जतन झालं पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे। हे या विश्व मराठी संमेलनामधनं आम्ही धोरण निश्चित केलं आणि तो काल दिवसभराचा कार्यक्रम देखील नाशिककरांनी उचलून धरला आणि तो देखील यशस्वी केला। 4 विश्व संमेलनं झाली, त्या तिन्ही संमेलनांचा नक्कीच आदरपूर्वक उल्लेख करतो, परंतु या विश्व संमेलनामध्ये जी शोभायात्रा झाली त्या शोभायात्रेमध्ये हजारो विद्यार्थी, हजारो नाशिककर सहभागी झाले होते आणि खऱ्या अर्थानं त्यांनी कुसुमाग्रजांना देखील आदरांजली वाहिली, त्याबद्दल देखील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।